डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स हा चॅप्टर डिस्कस करतोय, जे आपलं CS2 मधला पार्ट आहे. तर CS2 मधला इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचा हा 4th व्हिडिओ आहे, पार्ट 4. ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत. त्या 3 व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह कंपोनंट्स हे एकदम डिटेलमध्ये डिस्कस केले. त्याच्यामध्ये पण रेजिस्टर्स काय असतात, रेजिस्टर्सचा कलर कोड सिस्टम, त्याच्यानंतर कॅपॅसिटर्स, मग त्याच्यानंतर इंडक्टर्स, मग त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर्स, हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस केले. आता आपण स्टार्ट करू आपला चॅप्टरचा, आपलं इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचा नेक्स्ट पार्ट, दॅट इज अदर साइड ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह. आपलं बघा पॅसिव्ह कंपोनंट पूर्ण झालेत. आता आपण स्टार्ट करतोय ॲक्टिव्ह कंपोनंट्स. सो ॲक्टिव्ह कंपोनंट्स हे काय असतात हे तुम्हाला ऑलरेडी मी पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर. तर ॲक्टिव्ह कंपोनंट्स यांना नाव आपण ॲक्टिव्ह का देतो, कारण हे त्यांचं काम तर करतातच, सोबत एक्स्ट्रा पण काही काम करतात. जसं की तुम्हाला माहीतच आहे, ॲम्प्लिफिकेशन करतात, रेक्टिफिकेशन करतात, स्विचिंगचं काम करतात. ठीक आहे. आता सेमीकंडक्टर डिव्हायसेसच्या आतमध्ये आपले पॅसिव्ह कंपोनंट्स येतात. आपले जे काही पॅसिव्ह कंपोनंट्स असतात ते सेमीकंडक्टरने बनलेले असतात. आता हे सेमीकंडक्टर डिव्हायसेस काय आहेत, मग त्याच्यानंतर आपण एक डायोडबद्दल डिस्कस करणार आहोत, त्याला आपण म्हणतो PN जंक्शन डायोड. ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. चलो, सो लेट्स स्टार्ट डिस्कसिंग दिस व्हिडिओ. सो फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज सेमीकंडक्टर डिव्हायसेस. सेमीकंडक्टर डिव्हायसेस स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला सांगतो मी सेमीकंडक्टर काय असतं. बेसिकली सगळ्यांना माहीत आहे, आपण लहानपणीपासून शिकतोय की कंडक्टर काय असतो, इन्सुलेटर काय असतो, बरोबर. तर कंडक्टर हा एक असा मटेरियल असतो जे इलेक्ट्रिक करंटला पूर्ण फ्लो होण्यासाठी अलाव करतो. इन्सुलेटर हा असा मटेरियल असतो जो इलेक्ट्रिक करंटला फ्लो व्हायला बिलकुल देत नाही. आणि सेमीकंडक्टर जो असतो ना, तो दोघांच्या मध्ये असतो. इन्सुलेटर आणि कंडक्टरच्या एकदम मध्ये असतो. ठीक आहे. सो द सेमीकंडक्टर मटेरियल can act as an insulator as well as it can act as a conductor, both. म्हणजे दोन्ही सारखा बिहेव करू शकतो डिपेंडिंग अपॉन द कंडिशन्स. समजते का सगळ्यांना? तर हे शक्यतो आता बघा आपल्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये ना सगळीकडे कंडक्टर इन्सुलेटर वापरत गेलो ना, आपला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट खूप मोठा होतो, खूप कॉम्प्लेक्स होतो. तर हे सगळं स्किप करून आपण दोन मटेरियल यूज करायच्या ठिकाणी आपण एकच मटेरियल यूज करू शकतो जे दोघांचंही काम करेल. ते आहे आपला सेमीकंडक्टर. ठीक आहे, समजते का? तर आपलं सेमीकंडक्टर यूज केल्याने आपलं सर्किटचा साईज एकदम छोटा होतो, सिम्पल होतो आणि इझी पण होतो. तर तुमच्या लॅपटॉपमध्ये, मोबाईल फोनमध्ये, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये जे काही जास्त करून यूज होतात, दॅट इज अ सेमीकंडक्टर, दॅट इज मेड अप ऑफ सेमीकंडक्टर. चलो, तो आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस काय असतात आधी आपण डिस्कस करून घेऊ. सो इन दिस part of chapter, brief theory of semiconductors is explained to understand the construction and working of diode and transistor. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये डायोड आणि ट्रान्झिस्टर हे अजून डिस्कस करायचं आहे. बस एकदा डायोड आणि ट्रान्झिस्टर आपलं झालं की आपला चॅप्टर होतोय कंप्लीट. हा व्हिडिओ आपला पूर्ण फोकस असणार आहे डायोडवरती. ठीक आहे. अजून एक व्हिडिओ आपण बनवू, ते पूर्ण असणार आहे आपला ट्रान्झिस्टरवरती. ठीक आहे. सो आपण डायोड संदर्भात या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊयात. सेमीकंडक्टर आर टेट्राव्हॅलेंट. आता सगळ्यांना माहिती आहे टेट्राव्हॅलेंट म्हणजे काय. टेट्रा मीन्स 4. ठीक आहे, 4 ॲटम्स ने बनलेले असतात. ठीक आहे. सो सेमीकंडक्टर्स आर टेट्राव्हॅलेंट ॲटम्स, 4 ॲटम्स नोन ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 टाईपचे सेमीकंडक्टर असतात. एकाला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एकाला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. देअर कंडक्टिव्हिटी लाईज इन बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. हे एकदम मध्ये असतात. कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या एकदम मध्ये कोण असतो? तुमचा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. प्रॅक्टिकली दे आर प्रिपेअर्ड बाय ॲडिंग इम्प्युरिटीज टू फॉर्म P टाईप अँड N टाईप सेमीकंडक्टर. आता काय आहे ना, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जे असतो ना, तो एकदम प्युअर सेमीकंडक्टर असतो, एकदम प्युअर. सो लक्षात ठेवा, हे तुमच्या MCQ मध्ये विचारू शकतात, बरं. सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज द प्युअरेस्ट सेमीकंडक्टर, एकदम प्युअर सेमीकंडक्टर असतो. आता आपण काय करू शकतो ना, प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो, त्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड करू शकतो. इम्प्युरिटीज म्हणजे काय तुम्हाला कळेल 1-2 मिनिटात. 2 टाईपचे इम्प्युरिटीज असतात आपल्याकडे. 2 टाईपचे इम्प्युरिटीज असतात. एक असतो इलेक्ट्रॉन्स आणि एक असतो होल्स, म्हणजे चार्जेस आपण ॲड करू शकतो. बेसिकली आपण या इम्प्युरिटीजला ॲड करून आपण P टाईप सेमीकंडक्टर बनवू शकतो किंवा N टाईप सेमीकंडक्टर बनवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, द प्रोसेस ऑफ ॲडिंग इम्प्युरिटी इज कॉल्ड ॲज डोपिंग. आता हे डोपिंग काय आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये कंपल्सरी याच्यावरती क्वेश्चन विचारतात.
आपण एखादा प्युअर सेमीकंडक्टर घेतो आणि प्युअर सेमीकंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतो, तर त्यालाच आपण म्हणतो डोपिंग. समजतं का सगळ्यांना डोपिंग काय आहे? डोप्ड सेमीकंडक्टर आर नोन ॲज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. हा, आपण एखादा म्हणजे बघा काय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घ्यावा लागेल, प्युअर सेमीकंडक्टर घ्यावा लागेल, त्याला डूप करावं लागेल. डूप कसं करतो ते सांगतो मी तुम्हाला. डूप करावं लागेल. डूप म्हणजे आपण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ऍड करतो. ज्या वेळेस आपण एखादा सेमीकंडक्टरमध्ये इम्प्युरिटीज ऍड करतो तो बनतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. समजलं का? तो बनतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इन सेमीकंडक्टर करंट फ्लोज ड्यू टू मोशन ऑफ टू चार्जेस. हा, सेमीकंडक्टरमध्ये करंट कसं फ्लो होतं माहिती आहे का? दोन चार्जेस असतात, त्या दोन चार्जेसच्या मोशन, ते दोन चार्जचं मोशन होतो. त्या दोन चार्जेसच्या मोशन झाल्यामुळं आपल्या सेमीकंडक्टरमध्ये करंट हा फ्लो होतो. आता कोणते चार्जेस असतात माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. दोन टाईपचे चार्जेस असतात, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. आता नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो आणि होल्स म्हणजे त्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो. आय होप सो सगळे नोट्स लिहित आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, फक्त व्हिडिओ ऐकून काम होणार नाही. मी हे इथं जे असं हायलाईट करून लिहितोय, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये थिअरी दिसतोय किंवा जे तुम्हाला सेंटेन्सेस दिसतात, जे डायग्राम्स दिसतात, सगळं खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्या स्टुडंट्सनी तुमच्या CS नोटबुकमध्ये हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त ऐकून घेतलं तर काहीच समजदार नाही. तेच तुम्ही व्यवस्थित लिहून काढलं, डायग्राम्स वगैरे प्रॉपर लेबल दिलं, तर तुम्हाला हे एकदम डिटेलमध्ये समजू शकतो. ओके, ठीक आहे. तर दोन टाईपचे चार्जेस असतात आपल्या सेमीकंडक्टर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये. ते चार्जेसला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. इलेक्ट्रॉन्सकडे असतात निगेटिव्ह चार्ज, होल्सकडे असतात पॉझिटिव्ह चार्ज. लेट अस सी द डिफरन्स बिटवीन एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे. आता एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर आपण बघूया. ठीक आहे. आता पी टाईपचं फुल फॉर्म काय? पॉझिटिव्ह टाईप. पी म्हणजे काय असतो माहिती आहे का? पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. आणि एन टाईप म्हणजे निगेटिव्ह. एन टाईप म्हणजे काय असतो माहिती आहे का? निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. आता तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. आता पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय? तिथं ना जास्त होल्स असतील. ठीक आहे. ते काय असतील? जास्त होल्स असतील. मी तुम्हाला काय म्हटलं? होल्स कंटेन पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स कंटेन निगेटिव्ह चार्ज. बरोबर. होल्सकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सकडे निगेटिव्ह चार्ज असतो. तर आपण ज्या वेळेस पी टाईप सेमीकंडक्टर बनवतो ना, तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये ना तुम्हाला खूप जास्त होल्स भेटणार. होल्स एक प्रकारचा चार्ज असतो. होल्स हे काय असतो? एक प्रकारचा चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जर तुम्ही एन टाईप सेमीकंडक्टर बघताल, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन्स असतो, तुमचे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. हे तर बघा, तुम्ही बघू शकता खूप जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भेटणार, म्हणून आपण याला निगेटिव्ह टाईप म्हणतो. आणि निगेटिव्ह टाईपकडे चार्ज कोणता असतो? इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह टाईपकडे निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह टाईपकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो. समजलं का? हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या बरं. सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित लिहून झाला पाहिजे. आय होप सो सगळ्यांनी लिहून काढलं, सगळ्यांनी डायग्राम वगैरे ड्रॉ काढलं. नाव आफ्टर दिस विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. आय होप सो सगळ्यांना सेमीकंडक्टर डिव्हाइस काय आहे हे क्लिअर आहे. हे समजलं का सगळ्यांना? इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक काय? आपण एक माइंड मॅप पण ड्रॉ करूयात 1-2 मिनिटांनी, तुम्हाला अजून एकदम डिटेलमध्ये क्लिअर होईल. ठीक आहे. चलो, हां, हे बघा, हे तुमच्या समोर जे दिसतं ना, हे सगळे सेमीकंडक्टरचे डिव्हाइसेस आहेत. हे डायोड आहे. त्याच्यानंतर हे तुमचं ह्याला आपण झीनर डायोड म्हणतो. ठीक आहे. पहिलं जे दिसतं ना, हे आपण डायोड आहे, हे झीनर डायोड आहे. हे तुमचं LED आहे, सगळ्यांना माहितीच आहे LEDs. आणि बाकी सगळे जे आहेत ना, ते सगळे ट्रान्झिस्टर आहेत. सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. आता मेन फोकस आपला असणार आहे याच्यावरती, डायोड, झीनर डायोड आणि LEDचा अर्थ असतो लाईट एमिटिंग डायोड. LEDचा अर्थ असतो लाईट एमिटिंग डायोड. तर आपण या व्हिडिओमध्ये बेसिकली डायोड डिस्कस करू. हे 3 डायोड आहेत आणि उरले हा एक, आणि बाकी सगळे तुमचं ट्रान्झिस्टर आहेत. चलो, हां, आता हा क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये एव्हरी टाइम विचारतील. तुमचा टीचरचा फेवरेट पार्ट आहे हा, आणि हे तुमच्या एक्झाममध्ये नेहमी असतात. स्टार करून ठेवायला. डिफरन्शिएट बिटवीन एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर. तुम्हाला दोघांचा डिफरन्स माहिती पाहिजे. आताच जस्ट 1-2 मिनिटापूर्वी आपण पी टाईप आणि एन टाईप बद्दल डिस्कस केलं. आपण त्याचा डिफरन्स बघून घेऊ, कारण तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी विचारतात. आता एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ऍड करतो. डोप म्हणजे काय? डोप म्हणजे काय? वी ऍड द इम्प्युरिटीज विथ पेंटाव्हॅलंट ॲटम्स. हां, आता पेंटा म्हणजे 5.
आपण पेंटाव्हॅलंट ॲटम्स इथं ॲड करतो. ओके, सो दे आर डूप्ड विथ द पेंटाव्हॅलंट ॲटम्स. आता पेंटाव्हॅलंट बेसिकली काय माहिती आहे का, हे ग्रुप 15चे एलिमेंट्स आहेत. तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगू तर दीज आर द ग्रुप 15. तुमचा पिरियडिक टेबल माहिती आहे ना, पिरियडिक टेबल. तुमच्या पिरियडिक टेबलमधला ग्रुप 15चे एलिमेंट्स त्यांना आपण म्हणतो पेंटाव्हॅलंट ॲटम्स, ज्यांचं व्हॅलेन्सी 5 असतो, म्हणून आपण याला पेंटाव्हॅलंट ॲटम्स असं म्हणतो. हे सगळं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, बरोबर. आता पी टाईप सेमीकंडक्टर जे असतो ना, त्याच्यामध्ये डूप म्हणजे काय, इम्प्युरिटीज. त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड करतो विथ द हेल्प ऑफ द ट्रायव्हॅलंट ॲटम्स. आता ट्राय म्हणजे 3. आता ट्रायव्हॅलंट ॲटम्स बिलॉंग्स टू द ग्रुप. हे तुम्ही पिरियडिक टेबल बघताल तर तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 13चे एलिमेंट्स असतात बरं का. ट्रायव्हॅलंट ॲटम म्हणजे ग्रुप 13चे एलिमेंट्स असतात. हे बघा, तुम्ही एक्झाम्पल पण दिले, ॲल्युमिनियम, बोरॉन, इंडियम, गॅलिलियम. हे सगळे तुमच्या ग्रुप 13चे एलिमेंट असतात, ज्यांचा व्हॅलेन्सी 3 असतो. ज्यांचा व्हॅलेन्सी काय असतो, 3 असतो. समजलं का सगळ्यांना. दे आर डूप्ड मीन्स त्यांच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड करतो आपण ट्रायव्हॅलंट ॲटमचा. ठीक आहे, पहिला पॉईंट क्लिअर आहे, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. एन टाईपमध्ये जर तुम्ही त्या एन टाईप बघताल, एन टाईपमध्ये मेजॉरिटी कोण आहे बरं, मेजॉरिटी कोण असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी. सो इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. आणि पी टाईपमध्ये काय असतं रे, पी टाईपमध्ये तुम्ही बघा, पी टाईपमध्ये होल्स बघा, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स हे चार्ज असतात बरं. आता पी टाईपमध्ये होल्स हे जास्त असतात. आता एन टाईपमध्ये होल्स पण असतात, पण खूप कमी असतात. एन टाईपमध्ये तुम्हाला होल्स दिसतात, पण ते होल्स म्हणजे चार्ज असतो, बरोबर. आता एन टाईपमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स हे जास्त दिसणार आणि होल्स हे कमी दिसणार. ठीक आहे, तसंच तुमच्या पी टाईपमध्ये तुम्हाला होल्स जास्त दिसणार आणि इलेक्ट्रॉन्स कमी दिसणार. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स असतात पण खूप कमी असतात इलेक्ट्रॉन्स इकडे. ठीक आहे, टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स, म्हणजे खूप कमी असतात. पेंटाव्हॅलंट ॲटम्स गिव्ह इलेक्ट्रॉन्स, सो दे आर कॉल्ड एज द डोनर ॲटम्स. आता तुम्ही एन टाईपमध्ये बघितलं ना, एन टाईपमध्ये पेंटाव्हॅलंट ॲटम्स असतात ना, हे इलेक्ट्रॉन्सला डोनेट करतात. ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. आता डोनेट का करतात, सगळ्यांनी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असताल तर स्टेबिलिटी. ठीक आहे, स्टेबिलिटी माहीत असेल तुम्हाला. कोणताही कंपाऊंड असेल ना, त्याला स्टेबल व्हायचं असतं, बरोबर. स्टेबल होण्यासाठी आपले एलिमेंट्स जे असतात ते एकतर इलेक्ट्रॉन्सला शेअर करतात किंवा ॲक्सेप्ट करतात. आता तुम्ही जर एन टाईप सेमीकंडक्टर बघितलं तर एन टाईप सेमीकंडक्टरमधले जे लोक आहेत, हे जे लोक आहेत, हे काय करतात माहिती आहे का, इलेक्ट्रॉन्सला ना डोनेट करतात. सो दीज ॲटम्स आर कॉल्ड एज द डोनर ॲटम्स. डोनेट का करतात, स्टेबल होण्यासाठी. तसंच तुम्ही पी टाईपमध्ये बघितलं ना, पी टाईपमध्ये उलट होतो. ट्रायव्हॅलंट ॲटम्स क्रिएट होल्स, देअरफॉर दे आर कॉल्ड एज द ॲक्सेप्टर ॲटम. आता यांच्याकडे ना होल्स बनवतात. ठीक आहे, ते पण एक प्रकारचा चार्जेस आहेत आणि दे आर गोइंग टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. सो दे आर कॉल्ड एज द ॲक्सेप्टर ॲटम्स. आपण एन टाईपचं एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये अँटीमनी, आर्सेनिक, फॉस्फरस हे सगळं येतात. म्हणजे यांना यूज करून आपण सेमीकंडक्टरमध्ये इम्प्युरिटी ॲड करू शकतो, बरं. यांना यूज करून आपण इम्प्युरिटी ॲड करू शकतो. आणि पी टाईपमध्ये एक्झाम्पल कोण आहेत, अल्युमिनियम, बोरॉन, इंडियम आणि गॅलिलियम. यांना यूज करून आपण इम्प्युरिटी ॲड करू शकतो. समजतं का सगळ्यांना. ठीक आहे, सो हे डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. न बघता तुम्हाला हे सगळे पॉईंट्स बोलता आला पाहिजे, तर व्हिडिओ पॉज करायचं, लिहून काढायचं, आणि न बघता तुम्हाला बोलता आला पाहिजे तेवढं प्रिपेअर करायचं आणि मगच पुढं जायचं. ठीक आहे, चलो विल गो टू द नेक्स्ट पार्ट. आता पी एन जंक्शन डायोड डिस्कस करायच्या आधी ना, आपण एक काम करूयात. पी एन जंक्शन डायोड डिस्कस करायच्या आधी डिस्कशन करू, पण डिस्कशन करायच्या आधी जस्ट एक छोटासा माइंड मॅप ड्रॉ करून घ्या बरं. हे बघा, आपण आता जे काही डिस्कस केले ते आपण एक माइंड मॅपमध्ये ड्रॉ करू. सेमीकंडक्टर, बरोबर. सेमीकंडक्टर जे आहे ते आपले 2 टाईपचे असतात, सगळ्यांना माहिती आहे. प्युअर सेमीकंडक्टर अँड इम्प्युअर सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टरला आपण काय म्हणतो रे, प्युअर सेमीकंडक्टरला आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. आणि इम्प्युअर सेमीकंडक्टरला आपण एक्सट्रेन्सिक. ठीक आहे, प्युअर सेमीकंडक्टरला आपण इंट्रेन्सिक म्हणतो आणि इम्प्युअर सेमीकंडक्टरला आपण एक्सट्रेन्सिक म्हणतो, बरोबर. आता या ब्रॅकेटमध्ये लिहितो प्युअर, हे असतो प्युअर फॉर्ममध्ये आणि हे असतो इम्प्युअर फॉर्ममध्ये, बरोबर. त्याच्यानंतर ॲटम्स किती असतात, टेट्राव्हॅलंट. हे पण टेट्राव्हॅलंट असतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ॲड करतो. आपण इम्प्युरिटीज ॲड करत नाही. ठीक आहे, म्हणून आपण याला प्युअर म्हणतो. जसं की सिलिकॉन झालं, ठीक आहे, सिलिकॉन, जर्मेनियम. ठीक आहे, सिलिकॉन झालं, जर्मेनियम झालं.
हे सगळं आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो, प्युअर सेमीकंडक्टर. याच्यामध्ये आपण डुपिंग करत नाही बरं का, इथं डुपिंग करत नाही. आपण इथं काय करतो, डुपिंग करतो. डुपिंग करतो. याच्यामध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड करतो. आता इम्प्युरिटीज आपण कसं ॲड करू शकतो, एक तर आपण ॲटम्सला वाढवू शकतो किंवा आपण ॲटम्सला कमी करू शकतो. ठीक आहे, आपण ज्यावेळेस ॲटम्सला वाढतो, पेंटा म्हणजे काय 5, आपण ज्यावेळेस ॲटमला वाढवतो त्यावेळेस आपण त्याला पेंटाव्हॅलंट ॲटम म्हणतो, आणि ज्यावेळेस आपण ॲटमला कमी करतो त्याला आपण ट्रायव्हॅलंट ॲटम असं म्हणतो. अरे आता जस्ट आपण डिस्कस केलं ना रे, जस्ट आपण डिस्कस केलं बरोबर. आता जस्ट आपण डिस्कस करून आलो आहे ते. ठीक आहे, पेंटाव्हॅलंट म्हणजे 5. आता यालाच आपण म्हणतो एन टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, एन टाईप सेमीकंडक्टर, आणि इथं आपण याला म्हणतो पी टाईप सेमीकंडक्टर. मला फक्त एवढं सांगा, ठीक आहे, मला फक्त एवढं सांगा की एन टाईप, पी टाईप, हे ॲडजस्ट होत नाही. ठीक आहे, सांगा एन टाईप आणि पी टाईप. ओके, फक्त हे डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे, एन टाईप आणि पी टाईपमधला डिफरन्स माहिती पाहिजे. एन टाईपमध्ये काय सीन रे, एन टाईपमध्ये कोण जास्त असतं, एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स जे असतात ते जास्त असतो आणि होल्स जे असतात ते कमी असतात, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आणि पी टाईपमध्ये काय असतो, पी टाईपमध्ये उलट असतो म्हणजे का, इलेक्ट्रॉन्स कमी असतात आणि होल्स जास्त असतो, माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हे एक छोटंसं माइंड मॅप इथं व्यवस्थित मला ड्रॉ करता नाही आलं, तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज हे व्यवस्थित एकदा ड्रॉ करून घ्या. अच्छा, आपण यांनी लिहिलं नाही का, समजलं काय मिस्टेक झालं, समजलं. ओके ओके ओके, याला परत स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे, फुल वेगळं झालं, सो दिस वॉज नॉट गेटिंग इरेस्ड. चांगलं चार्ट बनायचं तुम्हाला, काय झालं गडबड. परत चार्ट बनत बसलो तर तेवढं टाईम नाही आपल्याकडे. काम करू, तुम्ही व्यवस्थित चार्ट बनवून घ्याल, मी जरा आता जातो नेक्स्ट कन्सेप्टकडे. ठीक आहे, हे झालं तुमचं डिफरन्सिएशन. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. आता तुम्हाला माहिती पाहिजे हे पी एन जंक्शन डायोड. ठीक आहे, आता काय करू आपण, आता आपण पी टाईपला डिस्कस केलं बरोबर. आपण इथं काय केलेलं आहे, हे बघा, आपण लास्ट स्लाइडमध्ये काय केलं, पी टाईपला डिस्कस केलं आणि एन टाईपला डिस्कस केलं. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये काय करू, आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण काय करू, पी टाईप आणि एन टाईप. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण काय करू, पी टाईप आणि एन टाईप या दोघांना आपण ना कंबाईन करूयात. ठीक आहे, आता या दोघांना मी कंबाईन केलं, जॉईन केलं. मी काय केलं, या दोघांना असं जॉईन केलं, पी टाईप सेमीकंडक्टरला आणि एन टाईप सेमीकंडक्टरला दोघांना जॉईन केलं, तर त्यालाच आपण म्हणतो पी एन जंक्शन डायोड. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पी एन जंक्शन डायोड. मी काय केलं, दोघांना काय केलं, जॉईन केलं. बघा, पी एन जंक्शन डायोड, बघा पी टाईप आणि एन टाईप दोघांना जर जॉईन केलं तर त्यालाच आपण म्हणतो पी एन जंक्शन डायोड. सेमीकंडक्टर डायोड इज सिमिलर टू अ वाल्व डायोड. पी टाईप सेमीकंडक्टर इज जॉईंड विथ अ एन टाईप सेमीकंडक्टर सो दॅट इट फॉर्म्स अ पी एन जंक्शन डायोड. आपण काय केलं, पी टाईपला घेतलं, पी टाईपला घेतलं, दोघांना जॉईन केलं, सो इट विल फॉर्म अ पी एन जंक्शन डायोड. पी टाईप मटेरियल इज ॲक्टिंग ॲज अ ॲनोड. हां, आता इथं आपला पी टाईप मटेरियल काय ॲक्ट करतो, ॲनोड सारखा ॲक्ट करतो, बिकॉज इट कंटेन्स मेजॉरिटी ऑफ होल्स. पी टाईपकडे काय असतो, होल्स असतो, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. अँड एन टाईप्स इज गोइंग टू ॲक्ट एज अ कॅथोड ड्यू टू मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं जास्त काय असतो, इलेक्ट्रॉन्स असतो बरोबर, इलेक्ट्रॉन्स असतो म्हणून तो कॅथोड सारखा ॲक्ट करतो. आणि ॲनोडकडे खूप जास्त होल्स असतो म्हणून तो पॉझिटिव्ह टर्मिनल सारखं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज सारखा ॲक्ट करतो. ठीक आहे, स्ट्रक्चर अँड सिम्बॉल ऑफ पी एन जंक्शन डायोड इज गिवन ॲज बिलो. तर आपण डायोड नेहमी असं ड्रॉ करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि ॲक्च्युअलमध्ये डायोड तुम्हाला दिसायला असं भेटतो. ठीक आहे, डायोडचं काम काय माहिती आहे का तुम्हाला, इन शॉर्ट डायोडचं मेन फंक्शन सांगू का, डायोड बेसिकली ना करंटला एका डायरेक्शनमध्ये फ्लो करण्यासाठी हेल्प करतो रे. डायोड्स तुम्हाला इन शॉर्ट मी सांगू का, डायोड काय, डायोड कंडक्ट्स द इलेक्ट्रिक करंट इन वन डायरेक्शन, तेवढंच आहे मेन. डायोड काय, इलेक्ट्रिक करंटला किंवा करंटला
एका डायरेक्शनमध्ये करंटला वन डायरेक्शनमध्ये हेल्प्स टू फ्लो इन वन डायरेक्शन. आपलं करंट ना एका डायरेक्शनमध्ये फ्लो करण्यासाठी ना डायोड आपल्याला हेल्प करतो. एवढंच आहे डायोडचं मेन काम ते आहे. आणि तो एक सेमीकंडक्टर डिव्हाइस असल्यामुळं तो कंडक्टरसारखं पण ॲक्ट करू शकतो आणि इन्सुलेटरसारखं पण ॲक्ट करू शकतो. सांगतो तुम्हाला कसं आहे. आता तुम्हाला ना एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट माहिती पाहिजे. बॅरियर पोटेन्शियल काय तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाममध्ये कंपल्सरी क्वेश्चन याच्यावरती विचारतात. ठीक आहे. बॅरियर पोटेन्शियल इन पी एन जंक्शन डायोड ॲज सून ॲज जंक्शन इज फॉर्म. आता आपण काय केलं, एन टाईप सेमीकंडक्टरला आणि पी टाईप सेमीकंडक्टरला सोबत आणलं. आता तुम्हाला माहिती आहे एन टाईपमध्ये कोण असतो. तुम्हाला माहिती आहे एन टाईपमध्ये सगळ्यांना माहिती आहे एन टाईपमध्ये सगळ्यात जास्त कोण असतो रे. एन टाईपमध्ये सगळ्यात जास्त तुमच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. हे तुम्हाला दिसतं काय इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सकडे निगेटिव्ह चार्ज असतात. बरोबर. आणि पी टाईपमध्ये काय असतो, पी टाईप्समध्ये तुमच्याकडे असतो कोण, टाईपमध्ये असतात तुमच्याकडे होल्स. तर तुम्हाला दिसतात का व्हाईट कलरचे, हे झाले तुमचे होल्स. आणि होल्सकडे असतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि इकडे हे जे तुम्हाला गोल्डन कलरमध्ये दिसतात हे झाले तुमचे इलेक्ट्रॉन्स, यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आता आपण या दोघांना सोबत आणलं. सोबत आणल्यानंतर काय होतं ते आपण डिस्कस करूयात. As soon as the junction is formed, some electrons from N region near the junction cross the junction and fill the some holes of P region. Since the atoms of N region are loose electrons, they become positively charged, and since the atoms of P region accept electrons, they become negatively charged. काय आपण यांना ना हे बघा बेसिकली पी टाईप एन टाईप. आता आपण इकडे काय करू, यांच्यामध्ये ना समजा इलेक्ट्रिक करंट मी पास केलं किंवा या दोघांना समजा सोबत आणलं. सोबत आणल्यानंतर ज्यावेळेस मी इथून करंट पास करणार तर काय होईल माहिती आहे का, हे इलेक्ट्रॉन्सला हे इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर. इलेक्ट्रॉन्स हे इथून इकडे फ्लो होतील आणि हे होल्समध्ये जाऊन सॅच्युरेट होतील. इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे जातील, या होल्समध्ये जाऊन बसतील. सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील आणि होल्समध्ये जाऊन बसतील. हे सगळे इलेक्ट्रॉन्स जिथं जिथं त्यांना इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये जाऊन बसतील. आता बघा काय, इथून समजा इलेक्ट्रॉन्स गेले, म्हणजे इथून निगेटिव्ह चार्ज गेला. समजा इथून निगेटिव्ह चार्ज गेला तर हे बनतो पॉझिटिव्ह. समजलं का मी काय म्हटलं, खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. समजा इकडून निगेटिव्ह चार्ज गेले, हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे इलेक्ट्रॉन्स इथून उडी मारून इकडे जातील बरोबर. इलेक्ट्रॉन्स सगळे उडी मारून इकडे जातील आणि होल्समध्ये जाऊन बसतील. एकदा इलेक्ट्रॉन्स इकडून उडी मारतात मग इकडे राहतो काय, मग इकडे ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आणि इकडे ऑलरेडी आधी पॉझिटिव्ह चार्ज होता, तर आता इकडे इलेक्ट्रॉन्स आल्यामुळं इकडे निगेटिव्ह चार्ज होतो. उलट होतो. इकडे आधी निगेटिव्ह चार्ज होता, पॉझिटिव्ह होणार. का पॉझिटिव्ह होणार, कारण इकडे इलेक्ट्रॉन्स सगळे उडी मारून तिकडे गेलेत. आणि इकडे आधी पॉझिटिव्ह चार्ज होता, म्हणजे इकडे आधी होल्स होता, नंतर ते निगेटिव्ह का झालं, कारण इकडचे इलेक्ट्रॉन सगळे इकडे होल्समधून बसले. काय खूप इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितले. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. तेच आपण सांगतोय. सिन्स द ॲटम्स ऑफ पी रिजन लूज द इलेक्ट्रॉन्स दे बिकम पॉझिटिव्ह चार्ज. इथून ॲटम्स इकडे गेल्यानंतर इकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो. पण ॲक्च्युली इथं आधी निगेटिव्ह चार्ज असतो. हे इकडून इकडे जातात तर हे होतात पॉझिटिव्ह, आणि इकडे आधी पॉझिटिव्ह असतो, इकडून इकडे इलेक्ट्रॉन्स आल्यानंतर हे होतात निगेटिव्ह. असा सीन आहे. ठीक आहे. सिन्स द ॲटम्स ऑफ एन रिजन लूज इलेक्ट्रॉन्स दे बिकम पॉझिटिव्ह चार्ज आयन्स. सिन्स द ॲटम्स ऑफ पी रिजन काय करतो, ॲक्सेप्ट करतो, दे बिकम नेगेटिव्हली चार्ज आयन. उलट होतो. समजलं का पॉईंट. चलो. दस ऑपोजिट टाइप्स ऑफ आयन्स आर प्रोड्यूस्ड. हां, आता इकडं पी टाईपमध्ये पॉझिटिव्ह चार्जच्या ठिकाणी सगळं निगेटिव्ह चार्ज आलं, आणि इथं निगेटिव्ह चार्जच्या ठिकाणी सगळं पॉझिटिव्ह चार्ज झालं. एकदम गेम चेंज झाला, एकदम गेम उलटा झाला होता. ठीक आहे. तर ऑपोजिट टाइप्स ऑफ आयन्स आर प्रोड्यूस. ऑपोजिट टाइप्स ऑफ आयन्स प्रोड्यूस झाला. पॉझिटिव्ह आयन्स ऑन एन साइड अँड निगेटिव्ह आयन्स ऑन पी साइड नियर द जंक्शन. एकदम गेम चेंज झाला, एकदम उलट झालं. समजलं का सगळ्यांना. ज्यांना नाही समजलं परत मागे जा, परत ऐकून या, नाहीतर अवघड आहे पुढं. ठीक आहे. These ions oppose the further flow of electrons from N to P region. हां, एकदा हे इकडचे सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे गेले तर इकडे सगळं पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि इकडचे सगळे होल्स फिल झाले तर इकडे निगेटिव्ह चार्ज येतो. एकदा हे झालं ना तर इथं ना एक लेअर बनतो, एक बॅरियर बनतो. बेसिकली एक बॅरियर बनतो. ठीक आहे. आता फ्लो होण्यासारखं काही नाही आहे. आता फ्लो होण्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रॉन नाही. ज्या वेळेस आपल्याकडे फ्लो होण्यासाठी इलेक्ट्रॉन्स नाही आहेत तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होत नाही. ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो होत नाही तर चार्ज फ्लो होत नाही, आणि चार्ज फ्लो होत नाही तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही. समजलं का. सगळ्यात आधी काय होत होता, सगळ्यात आधी जसं मी इथून करंट पास केलं तर इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे उडी मारायला लागले, म्हणजे तोपर्यंत इलेक्ट्रिक करंट जात होता. जसं इकडचे सगळे इलेक्ट्रॉन्स तिकडे जम्प केले त्याच्यानंतर इकडं जम्प मारायला कोणच नव्हतं, तर इकडे पॉझिटिव्ह चार्ज झालं, इकडे निगेटिव्ह चार्ज झालं. उलट चार्ज झाल्यामुळं आता इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही. आता काय होणार, दॅर इज आता काय होणार, ऑपोजिशन होणार. इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यासाठी ऑपोजिशन होणार, कारण चार्ज उलटे झालेत.
These ions oppose the further flow of electrons from N to P region and flow of holes from P to म्हणजे दोन्हीकडनं वाईस वर्सा एक्सचेंज होणार नाही. द ऑपोजिंग फोर्स ऑफ आयन्स इज कॉल्ड एज बॅरियर पोटेन्शियल. हा इकडे एक बॅरियर तयार होतो आणि त्याच बॅरियरला आपण म्हणतो बॅरियर पोटेन्शियल. त्या बॅरियरला आपण डिप्लिशन रिजन असं पण म्हणतो बरं का. त्याच बॅरियरला आपण हे तुम्हाला दिसते का एक डॉटेड लाईन्सने रिप्रेझेंट केले. ठीक आहे. तर सगळे नेगेटिव्ह चार्ज इकडे एक रिजन एक लेअर फॉर्म करतात आणि सगळे पॉझिटिव्ह चार्ज एक लेअर फॉर्म करतात. एकदा हे लेअर फॉर्म झाले ना म्हणजे एक्सचेंज होण्यासारखं काही राहतच नाही. सगळे एक्सचेंज झालेत. एक्सचेंज व्हायला अजून काही राहिलेच नाही आहे. सो हे फर्दर इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला स्टॉप करतात आणि यालाच आपण म्हणतो बॅरियर पोटेन्शियल. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो बॅरियर पोटेन्शियल. एकदा बॅरियर पोटेन्शियल क्रिएट झाला देन देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन टाइप टू पी टाइप, फ्रॉम पी टाइप टू एन टाइप बोथ. इनिशियली बॅरियर पोटेन्शियल किती असतो? बॅरियर पोटेन्शियल सेमीकंडक्टरसाठी 0.7 वोल्ट असतो. म्हणजे 0.7 वोल्ट लागतो हे सगळं उडी मारायला. अरे यांना इकडे उडी मारायला एवढं चार्ज लागतो. पण एकदा हे चार्ज आपण दिलं त्याच्यानंतर इकडून करंट पास होतो का? त्याच्यानंतर इकडून करंट पास होणार का? नाही पास होणार रे. त्याच्यानंतर नाही पास होणार. तर सिलिकॉनसाठी एवढं व्होल्टेज लागतं, सिलिकॉनसाठी एवढं व्होल्टेज लागतो आणि 0.3 लागतो जर्मेनियमसाठी. म्हणजे जर्मेनियमसाठी एवढं लागतो. म्हणजे एवढं व्होल्टेज तुम्ही यांना दिलं त्याच्यानंतर तुम्ही इकडून इलेक्ट्रॉन्सला फ्लो करू शकत नाही. आधी कोणासारखं ॲड करत होते? सो आधी हे लोक कंडक्टर सारखं ॲड करत होते. पण एवढं चार्ज दिल्यानंतर एवढं चार्ज दिल्यानंतर हे ॲड करतात इन्सुलेटर सारखं. म्हणजे हे कंडक्टर सारखं पण ॲड करतात आणि इन्सुलेटर सारखं पण ॲड करतात. म्हणून आपण याला म्हणतो सेमीकंडक्टर. आय होप सो सगळ्यांना क्लिअर झालं असेल. चलो पॉज करा व्हिडिओ, नोट्स लिहून घ्या आणि आपण पुढच्या स्लाइड जाऊया. आता आपले पी एन जंक्शन डायोडला ना आपण दोन पद्धतीने यूज करू शकतो. दोन टाईपमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. एकाला आपण म्हणतो फॉरवर्ड बायस आणि एकाला आपण म्हणतो रिव्हर्स बायस. अरे बघा फॉरवर्ड बायस म्हणजे काय? खूप सिंपल आहे. एक्झाममध्ये विचारू शकतात फॉरवर्ड बायस. डायोड विचारलं डिटेलमध्ये व्हॉट इज डायोड, एक्सप्लेन पी एन जंक्शन डायोड इन डिटेल सगळं लिहायचं. डायोड काय आहे, डिफरन्स लिहायचं, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, त्याचं ॲप्लिकेशन सगळं लिहायचं. ठीक आहे. चलो फॉरवर्ड बायस काय तुम्हाला सांगतो बघा. फॉरवर्ड बायस म्हणजे काय बघा तुम्हाला सांगतो. पी टाईप म्हणजे काय असतो रे तुमचा? पी टाईप म्हणजे तुमचा ॲनोड असतो बरोबर. पी टाईप तुमचा ॲनोडला आपण कनेक्ट करतो आपल्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि कॅथोड म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट करतो नेगेटिव्हला. त्याच आपण म्हणतो फॉरवर्ड बायस. ठीक आहे. समजलं का फॉरवर्ड बायस म्हणजे काय? फॉरवर्ड बायस म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल विल बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड द नेगेटिव्ह टर्मिनल विल बी कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल. दिस इज कॉल्ड एज फॉरवर्ड बायस. आपण ज्या वेळेस फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करतो फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करताना हे तर डिप्लिशन लेअर जे म्हणतात ना, डिप्लिशन लेअर, तो डिप्लिशन लेअर ना खूप कमी फॉर्म होतो रे. डिप्लिशन लेअर ना खूप कमी फॉर्म होतो. का डिप्लिशन लेअर खूप कमी फॉर्म होतो? कारण नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी विल रिपेल द इलेक्ट्रॉन्स. आता आपण काय केलं, निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट केलं बरोबर. निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट केलं तरी तर इलेक्ट्रॉन्सना रिपल्शन होतो. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन कम्प्लिटली झाल्यामुळं काय होतं? म्हणजे इथं डिप्लिशन लेअर फॉर्म होत नाही. डिप्लिशन लेअर म्हणजे काय रे? बॅरियर पोटेन्शियल फॉर्म होत नाही. आणि बॅरियर पोटेन्शियल फॉर्म होत नाही म्हणजे पूर्ण करंट फ्लो होतो. तुम्ही बघू शकता इथे करंट मीटर तुम्हाला दिसतो. करंट मीटरमध्ये तुम्ही बघू शकता करंट मीटरमध्ये फुल करंट फ्लो होते. ठीक आहे. सो फुल करंट फ्लो होते. सो दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज गोइंग टू ऍक्ट ॲज अ क्लोज्ड स्विच. This type of arrangement is going to act as a closed switch जे पूर्ण करंटला फ्लो होण्यासाठी अलाव करतो. समजलं का? हे बघा फॉरवर्ड बायस द व्होल्टेज पोटेन्शियल इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह ऑफ द पी टाइप. पी टाइप इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड नेगेटिव्ह इज कनेक्टेड टू द एन टाइप. एन टाइपला नेगेटिव्ह कनेक्टेड असतो. ठीक आहे. आणि क्रॉस डायोड विच हॅज इफेक्ट ऑफ डिक्रीजिंग द पी एन जंक्शन डायोड विड्थ. विड्थ म्हणजे काय? आपलं याचं विड्थ बदल रे. विड्थ ऑफ बॅरियर पोटेन्शियल. आपलं बॅरियर पोटेन्शियलचा विड्थ खूप कमी असतो आणि बॅरियर पोटेन्शियल फॉर्मच होत नाही. तुम्हाला माहीतच आहे बॅरियर पोटेन्शियल ज्यावेळेस फॉर्म होत नाही त्यावेळेस पूर्ण करंट फ्लो होतो. ठीक आहे. बॅरियर पोटेन्शियल ज्यावेळेस फॉर्म होत नाही तर पूर्ण करंट फ्लो होतो. थोडं मागं घेऊन जातो तुम्हाला. बॅरियर पोटेन्शियल परत एकदा दाखवतो, कन्फ्युजन नको का. हे बॅरियर पोटेन्शियल फॉर्म होत नाही. जर आपण फॉरवर्ड बायसमध्ये ठेवतो ना तर एन टाईपकडनं ना खूप जास्त रिपल्शन भेटतो. तर हे बॅरियर पोटेन्शियल फॉर्म होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन्स इन शॉर्ट फ्लो होतात. ठीक आहे. रिपल्शन भेटल्यामुळे इलेक्ट्रॉन्स एकदम फ्लो होतात आणि बॅरियर पोटेन्शियल फॉर्म होत नाही. आणि बॅरियर पोटेन्शियल फॉर्म नाही झाल्यामुळं तर खूप जास्त करंट फ्लो होतो. यालाच आपण म्हणतो फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायसचा अरेंजमेंट क्लिअर ना.
type is connected to the positive terminal and the n type is connected to the negative terminal. अच्छा, आता आपण रिव्हर्स बायस कडे येऊ. रिव्हर्स बायस एकदम उलट असतो. रिव्हर्स बायस म्हणजे काय असतो, आपण बघू शकता तुमचा पी टाईप इज कनेक्टेड विथ द नेगेटिव्ह टर्मिनल अँड द एन टाईप इज कनेक्टेड विथ द पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजे एकदम उलट आहे. ठीक आहे. तर इथं काय होतं माहिती आहे का, जर आपण या असं अरेंजमेंट करतो ना, तर इथं तुम्ही बघू शकता दॅर इज अ व्हेरी बिग पोटेन्शियल, दॅर इज अ व्हेरी बिग बॅरियर क्रिएटेड. आता या बॅरियरला आपण काय म्हणतो, बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लेशन लेअर. याला तुम्ही बॅरियर पोटेन्शियल सांगितलं तरी चालेल किंवा डिप्लेशन लेअर सांगितलं तरी चालेल. ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करताना, त्यावेळेस खूप मोठा एक बॅरियर पोटेन्शियल क्रिएट होतो. आणि एवढं जास्त बॅरियर पोटेन्शियल आहे बघा, क्या बात आहे, एवढं मोठं बॅरियर पोटेन्शियल क्रिएट झाल्यामुळं इलेक्ट्रॉन्स इथून फ्लो होत नाही आणि हे ऍक्ट करतो ॲज अन इन्सुलेटर, एकदम ऍक्ट करतो इन्सुलेटर सारखा. म्हणजे तुमचं करंट एकदम खूप कमी, म्हणजे खूप नेग्लिजिबल करंट फ्लो होतो. सो वी कॅन कॉल दिस ॲज अ ओपन स्विच. याला आपण काय सांगू शकतो, ओपन स्विच असं सांगू शकतो. ठीक आहे. याच्या आधीच्या केसला काय सांगणार, याच्या आधीच्या केसला तुम्ही कंडक्टर असं सांगू शकता, कारण खूप जास्त करंट फ्लो होत होता आणि ते क्लोज्ड स्विच सारखं ऍक्ट करत होता. पण रिव्हर्स बायस, ज्यावेळेस रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करता, रिव्हर्स बायस इज गोइंग टू क्रिएट अ व्हेरी बिग पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कसं क्रिएट होतं रे, पोटेन्शियल डिफरन्स कसा क्रिएट होतो, असं पोटेन्शियल डिफरन्स कसा क्रिएट होतो हे बघा. म्हणून मी तुम्हाला हे स्लाइड एक्सप्लेन करता सांगितलं की खूप इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉन्स इकडून उडी मारतात आणि पी टाईपला एन टाईप करतात आणि एन टाईप पी टाईप होतो, म्हणजे उलट एन टाईप होतो पी टाईप आणि पी टाईप होतो एन टाईप. आणि मध्ये होतो एक बॅरियर पोटेन्शियल. आणि हे बॅरियर पोटेन्शियल फर्दर इलेक्ट्रॉन्सला फ्लो व्हायला देत नाही, होण्यासाठी देत नाही. बघू शकता इथं किती मोठा पोटेन्शियल, किती मोठा बॅरियर पोटेन्शियल आहे बघा, किती मोठा बॅरियर पोटेन्शियल आहे. तर एवढं मोठं बॅरियर पोटेन्शियल असेल तर फर्दर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत नाही आणि इथं झिरो करंट, म्हणजे खूप कमी नेग्लिजिबल करंट फ्लो होतो. त्याच आपण म्हणतो रिव्हर्स बायस. द व्होल्टेज पोटेन्शियल इज कनेक्टेड नेगेटिव्ह टू द पी टाईप, म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द पी अँड पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द एन टाईप. उलट समजलं का? नाही समजलं प्लीज परत मागे जा, परत एकदा ऐकून घ्या. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका, कारण हे एक्झाम मध्ये कंपल्सरी विचारतात. तर याचा ऍप्लिकेशनचा स्लाइड टाकायला विसरलो मी. काम करू आपण, याचा ऍप्लिकेशन एकदा डिस्कस करूयात. ऍप्लिकेशन ऑफ डायोड तुम्हाला माहिती पाहिजे रे, डायोडचा ऍप्लिकेशन काय आहे माहिती पाहिजे तुम्हाला. हां, ऍप्लिकेशन ऑफ डायोडचं ऍप्लिकेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिले, पण मी विसरून गेलो एक स्लाइड ऍड करायला. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ डायोड काय आहे, डायोड काय करतो, करंटला काय डायरेक्शन, म्हणजे हेल्प द करंट टू फ्लो इन वन डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. तो आपण इथं सांगू शकतो की बेसिकली आपण जर अल्टरनेटिंग करंट दिलं, आता अल्टरनेटिंग करंटकडे एक डायरेक्शन असतो. द अल्टरनेटिंग करंट डज नॉट हॅव वन डायरेक्शन. सो इफ यू गिव्ह द अल्टरनेटिंग करंट ॲज इनपुट, वी विल गेट करंट एक डायरेक्शनमध्ये फ्लो होतो. आणि करंट एक डायरेक्शनमध्ये कधी फ्लो होतो, इन द करंट, जे करंट फक्त एका डायरेक्शनमध्ये फ्लो होतो त्याला आपण म्हणतो डीसी करंट. आता तुम्ही इनपुट समजा एसी दिलं आणि तुम्ही मध्ये लावलं डायोड, तुम्हाला आउटपुटमध्ये काय भेटणार बरं, आउटपुटमध्ये तुम्हाला अल्टरनेटिंग करंट भेटणार, आउटपुटमध्ये तुम्हाला डायरेक्ट करंट भेटणार. करंट विल फ्लो इन वन डायरेक्शन ना, द करंट विल फ्लो इन वन डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट करंट. बरोबर. डायोड काय करतोय, तुमचा अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करते. बघा आता आपलं डायोड इन्सुलेटर सारखं पण काम करतोय, आपला डायोड कंडक्टर सारखं पण काम करतोय, आणि आपला डायोड अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये पण कन्वर्ट करतोय. मी तुम्हाला पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस आपला अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट होतो त्यालाच आपण काय म्हणतो, रेक्टिफिकेशन. सो डायोड कंडक्टर सारखं काम करतोय, इन्सुलेटर सारखं काम करतोय. ज्यावेळेस तुम्ही त्याला रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करताल, रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट केल्यानंतर इट इज गोइंग टू ऍक्ट ॲज अ इन्सुलेटर. ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करता, फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट केल्यानंतर इट इज गोइंग टू ऍक्ट ॲज अ कंडक्टर, बिकॉज खूप जास्त करंट फ्लो होतो. आणि सोबतच रेक्टिफिकेशन पण होतो.
सोबतच रेक्टिफिकेशन पण होतो, अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह कंपोनंट. म्हणून याला आपण काय म्हणतो ऍक्टिव्ह कंपोनंट. समजलं का सगळ्यांना ऍप्लिकेशन? ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, रेक्टिफिकेशन करण्यामध्ये हेल्प करतो. रेक्टिफिकेशन मेन ऍप्लिकेशन काय? रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन करण्यामध्ये आपला डायोड आपल्याला हेल्प करतो. ठीक आहे, रेक्टिफिकेशन म्हणजे काय? डीसीला डीसीमध्ये कन्वर्ट करणं. कोण करतं बरं? डायोड करतो. ठीक आहे, हेच तुम्हाला माहिती पाहिजे आणि हेच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण ऍप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत. याचं नोट्स फक्त ऍड कराल तुम्ही तुमच्या नोट्समध्ये, पेज नंबर 152 वरती दिलेले. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? आता त्याच्यानंतर तुम्हाला ना हाफ वेव्ह रेक्टिफायर माहिती पाहिजे. आता बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर काय आहे? हेच आहे आपलं हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय तुमचा अल्टरनेटिंग करंटला आपण डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग व्हॉट? बाय युझिंग अ डायोड. बघू शकता इथं फक्त आता इथं काय एसी मेन्स येताना खूप जास्त करंट येतो, 220 वोल्ट वगैरे करंट येतो. 220 वोल्टला कमी करण्यासाठी आपण इथं लावले ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर काय तुम्हाला माहिती आहे? मला सांगा बरं, मला ना व्होल्टेज कमी करायचं तर विच ट्रान्सफॉर्मर विल आय यूज? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर और स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर? येस, हियर वी विल यूज अ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. आपण इथं स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर यूज करू व्होल्टेज कमी करण्यासाठी. आपल्या घरी ना स्विच बोर्डमध्ये 220 वोल्ट येतो आणि आपण त्याला स्टेप डाऊनने कमी करू आणि कमी केल्यानंतर आपण इथं डायोडमध्ये पास करू. मग कमी करंट, कमी एसी करंट ज्यावेळेस डायोडमध्ये जातो तो बनतो कमी डीसी करंट. आपल्याला खूप कमी डीसी करंट लागतो इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये, जसं की तुम्ही बघू शकता नाईट लॅम्प, रेडिओ सर्किट्स, कम्प्युटर आजच्या आतमध्ये तुम्ही खूप सारे ना ते बघता रे तुम्ही DIY टॉयज बघता ना तुम्ही, त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे LEDs असतात. छोटे आता यांना ऑपरेट होण्यासाठी ना खूप जास्त करंट लागत नाही. छोटे छोटे बल्ब्स, छोटे छोटे लाईट्स यांना ना रन होण्यासाठी खूप जास्त करंट लागत नाही, पण तरी आपण आपल्या स्विच बोर्डमध्ये लावतो. घरी आपण स्विच बोर्डमध्ये लावतो आणि करंट ऑन करतो. समजते का? आपण आपल्या घरी ना स्विच बोर्डमध्ये ऑन करतो. नाईट लॅम्प वगैरे तुम्ही बघितलं असेल, ते भरपूर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत रे. मला आता सांगू तुम्हाला भरपूर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट आपला स्विच बोर्डमध्ये लावतो. ठीक आहे, पण काय होतं स्विच बोर्डमधनं 220 वोल्ट जातो आतमध्ये. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर त्याला काय करतो? व्होल्टेज कमी करतो, त्याला फक्त एक 10 वोल्ट किंवा 5 वोल्टमध्ये कन्वर्ट करतो आणि मग ते 10 वोल्ट 5 वोल्ट जे AC मध्ये आहे ते जातो आपल्या डायोडमध्ये. तोच कमी व्होल्टेज कन्वर्ट होतो डीसीमध्ये. तो कमी डीसी करंट आपण नाईट लॅम्पमध्ये, रेडिओ सर्किट्समध्ये, भरपूर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमध्ये आपण वापर करतो. समजलं का हाफ वेव्ह रेक्टिफायर काम कसं करतो? सगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंटच्या आतमध्ये हे असतो सिक्रेट. दिस इज अ सिक्रेट. आता एखादा LED ला तुम्हाला एक छोटंच एक्झाम्पल देतो बरं का, असं करू नका, पण घरी वगैरे ट्राय करू नका. एखादा छोटा LED असेल, त्या LED ला डायरेक्ट तुम्ही 220 वोल्टमध्ये टाकला ना, ते असं ब्लास्ट होईल. कारण छोटंसं LED आहे रे ते. छोटंसं LED ला रन होण्यासाठी एवढं मोठं करंटची गरज नाही, आपल्याला खूप कमी DC करंट लागतो. मग त्यासाठी आपण हा हाफ वेव्ह रेक्टिफायरचा यूज करू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे फुल वेव्ह रेक्टिफायर पण असतो, ते तुमच्या टेक्स्टबुकच्या पेजमध्ये दिलेले, तुम्ही एकदा बघून घ्याल. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आपल्याला फक्त आता टाइप्स ऑफ डायोड डिस्कस करायचं आहे आणि आपण आपला हा डायोड कंप्लीट करू शकतो. आता टाइप्स ऑफ डायोड व्हाईट बोर्डवरती जाऊयात. टाइप्स ऑफ डायोडमध्ये तुम्हाला डिस्कस करायचं आहे. टाइप्स ऑफ डायोड एक्झाममध्ये विचारू शकतात. सगळ्यात पहिला असतो झीनर डायोड. ठीक आहे, झीनर डायोड आपल्याला डिस्कस करायचं आहे एकदम डिटेलमध्ये. मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय दिले बरं? झीनर डायोड, त्याचं ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर LED लाईट एमिटिंग डायोड आणि एक फोटो डायोड. याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. हे तुमच्या पेपरमध्ये खूप जास्त विचारतात. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण झीनर डायोड हे डिस्कस करू. सगळ्यात आधी आपण झीनर डायोड हे डिस्कस करायला सुरू करूयात. झीनर डायोड काय आहे बघा. आता डायोड काय तुम्हाला माहिती आहे, करंटला एका डायरेक्शनमध्ये फ्लो करायला देतो, पण झीनर डायोड त्याचं एक एक्सेप्शन आहे. झीनर डायोड इज अ टाइप ऑफ डायोड दॅट परमिट्स करंट नॉट ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन लाइक अ नॉर्मल डायोड but also in reverse direction if the voltage is larger than the breakdown voltage, known as Zener knee voltage or Zener voltage. काय बघा सांगतो तुम्हाला. सगळे डायोड काय करतात? नॉर्मल डायोड खूप सोपं आहे रे, ऐका फक्त तुम्ही. नॉर्मल डायोड काय करतात? नॉर्मल डायोड ना एका डायरेक्शनमध्ये करंटला फ्लो होण्यासाठी हेल्प करतात. पण झीनर डायोड काय माहिती आहे का? झीनर डायोड हे एकदम भारी डायोड आहे, एकदम भारी डायोड आहे. हे काय करतो? हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये तर करंटला फ्लो करायला देतो, पण सोबत रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण करंटला फ्लो करू शकतो. जे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण करंट फ्लो होऊ शकतो. ते इथून करंट आला, हे बघा इथून करंट आला, तर इथून समजा अल्टरनेटिंग करंट आला, इकडून जाताना तो डायरेक्ट करंटमध्ये जाणार.
समजा खूप जास्त करंट आला, अल्टरनेटिंग करंट ना खूप जास्त व्होल्टेजमध्ये आला, खूप जास्त व्होल्टेजमध्ये आला, तर झीनर डायोड काय करतो माहिती आहे का, इथून करंटला परत रिव्हर्स पण पाठवू शकतो. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण करंटला फ्लो करू शकतो आणि इथून फक्त जेवढं करंट पाहिजे ना तेवढंच करंट फ्लो होणार. म्हणजे बेसिकली तुम्ही तुमचं ऐकलं असेल, आपण आपल्या रेफ्रिजरेटरला स्टेबलायझर लावतो, ऐकलं असेल स्टेबलायझर, व्होल्टेज स्टेबलायझर ऐकलं असेल तुम्ही, व्होल्टेज स्टेबलायझर ऐकलं का, व्होल्टेज स्टेबलायझर. एसीला आपण स्टेबलायझर लावतो. बेसिकली स्टेबलायझर का लावतो, कधी कधी ना डोमेस्टिक सप्लायमध्ये ना एसी करंट खूप जास्त येतो, आणि समजा असं डायोड वगैरे काय नसेल ना, स्टेबलायझर नसेल ना, काय होतो आपला एसी उडतो, आपला फ्रीज उडू शकतो, आपले कम्प्युटर्स उडू शकतात, आपले रेफ्रिजरेटर्स उडू शकतात, म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट डॅमेज होऊ शकतात. आता समजा मी काय केलं, मी एक झीनर डायोड लावलं. झीनर डायोड लावलं तर काय होतं, खूप जास्त व्होल्टेज, खूप जास्त अल्टरनेटिंग व्होल्टेज आलं ना, इकडून तर व्होल्टेज फ्लो होणार, सोबत एक्स्ट्रा व्होल्टेज जो असतो ना, एक्स्ट्रा व्होल्टेज तो असं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण फ्लो होतो. द एक्स्ट्रा व्होल्टेज इज गोइंग टू फ्लो इन द रिव्हर्स डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड. म्हणून तुम्हाला इथं दिसतोय का, नॉर्मल डायोड आपण कसं ड्रॉ करतो रे, नॉर्मल डायोड आपण असं ड्रॉ करतो, बरोबर. असं झीनर डायोडमध्ये ना, हे तुम्ही इथं बघू शकता, असं ड्रॉ करतो आपण झीनर डायोड. पण इथं असं का दाखवतोय, कारण करंट इकडून पण असं पण फ्लो शकतो आणि करंट असं पण फ्लो शकतो. समजलं का सगळ्यांना. चलो आपण एकदा रीड करून घेऊ काय आहे. बघा बरं, अ झीनर डायोड इज अ टाइप ऑफ डायोड विच परमिट्स करंट नॉट ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन लाईक नॉर्मल डायोड, बट ऑल्सो इन रिव्हर्स डायरेक्शन इफ द व्होल्टेज इज लार्जर. जर व्होल्टेज खूप जास्त असेल तर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण फ्लो होऊ शकतो. ठीक आहे, त्या म्हणजे जास्त व्होल्टेजला आपण म्हणतो झीनर नी व्होल्टेज. ठीक आहे, किंवा झीनर व्होल्टेज म्हणतो, जास्त व्होल्टेजला झीनर व्होल्टेज म्हणतो. ठीक आहे, आता याचं ॲप्लिकेशन काय रे, याचं ॲप्लिकेशनचं स्लाइड मी ॲड केलं. याचं ॲप्लिकेशन काय आहे, झीनर डायोड आर यूज्ड इन डीसी पॉवर सप्लायज ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. हां, याला आपण यूज करतो ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेजला कमी जास्त म्हणजे व्होल्टेज जास्त आलं तर आपले कंपोनंट्स डॅमेज नाही झाला पाहिजे, तर व्होल्टेजला रेग्युलेट करण्यासाठी झीनर डायोड आपण वापर करतो. हां, टू स्टेबलाइज द व्होल्टेज. स्टेबलाइज, हो STABILIZE, स्टेबलाइज द व्होल्टेज. व्होल्टेजला स्टेबलाइज करण्यासाठी आपण झीनर डायोडचा वापर करतो. व्होल्टेज कसं काय स्टेबलाइज होतो, खूप जास्त करंट इकडून आला, जेवढं लिमिटेड करंट आहे तेवढंच पास होतो, आणि एक्सेस अल्टरनेटिंग करंट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण फ्लो होऊ शकतो. म्हणून आपण याला झीनर डायोड असं म्हणतो. सो आय होप सो सगळ्यांना झीनर डायोड क्लिअर आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अजून तुम्हाला थिअरी दिलेली आहे, तुम्ही ते एकदा वाचू शकता. आणि तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचं विसरलो बरं का, झीनर डायोड ऑलवेज वर्क्स इन रिव्हर्स बायस. ॲड करा बरं का, झीनर डायोड ऑलवेज वर्क्स इन रिव्हर्स बायस. तर रिव्हर्स बायस काय आहे तुम्हाला माहिती ऑलरेडी, रिव्हर्स बायस. ठीक आहे, झीनर डायोड ऑलवेज वर्क्स इन रिव्हर्स बायस. MCQमध्ये विचारू शकतात बरं का, तुमच्या MCQमध्ये हे सगळं विचारू शकतात. ठीक आहे, झीनर डायोड ऑलवेज वर्क्स इन रिव्हर्स बायस. तर झीनर डायोडचा एकदम उलटा असतो आपला LED. तर LED वर्क्स इन फॉरवर्ड बायस, लक्षात राहू द्या. आपलं LED जे आहे ना, LED वर्क्स इन फॉरवर्ड बायस. आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे पण दिले, तुमचं झीनर डायोड इज मेड ऑफ विच मटेरियल माहिती आहे का, ते पण माहिती पाहिजे तुम्हाला. झीनर डायोड इज कंपोस्ट ऑफ, दिले का मटेरियल नाही, ठीक आहे, पण LED मध्ये दिले बरं का. LED इज मेड अप ऑफ विच मटेरियल्स, LED इज मेड अप ऑफ गॅलिलियम, आर्सेनिक, फॉस्फरस, सिलिकॉन अँड जर्मेनियम. पण ॲड करायचं. अँड LED जे आहे ना, LED वर्क्स इन फॉरवर्ड बायस. हो, LED वर्क्स इन फॉरवर्ड बायस, हे ॲड करा बरं का. LED वर्क्स इन फॉरवर्ड बायस. आता LED फॉरवर्ड बायसमध्ये कसं काम करतो माहिती आहे का, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले. आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये जाऊन सॅच्युरेट होतात, मध्ये डिप्लेशन लेअर फॉर्म होतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे स्टोरी, बरोबर. आता हे तर फक्त सीन काय माहिती आहे का, LED एक स्पेशल टाईपचं डायोड आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस होल्समधून सॅच्युरेट होतात ना, त्यावेळेस ना फोटॉन्स रिलीज होतात, फोटॉन्स. एक स्पेशल टाईपचं डायोड आहे बरं का, स्पेशल टाईपचं डायोड आहे, मी दुसऱ्या डायोडसोबत कम्पेअर करत नाही. एक स्पेशल टाईपचं डायोड आहे जे बनतो गॅलियम, आर्सेनिक, फॉस्फरस, सिलिकॉन आणि जर्मेनियम यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन हा डायोड बनतो. आता हा डायोडचं खासियत काय माहिती आहे का, हा डायोडचं फीचर काय माहिती आहे का, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स होल्स, दिस इज होल्स बरोबर, दिस इज होल्स अँड दिस इज द इलेक्ट्रॉन्स बरोबर. इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस होल्समध्ये जाऊन बसतात ना, त्यावेळेस एक फोटॉन्स रिलीज होतात. फोटॉन्स म्हणजे काय, फोटॉन्स इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, फोटॉन्स इज अ फॉर्म ऑफ लाईट एनर्जी. ठीक
आणि लाईट एनर्जी म्हणजे असं लाईट आपल्याला भेटतो, हे माहिती आहे सगळ्यांना, एलईडी लाईट भेटतो ना आपल्याला, एलईडी छोटे छोटे एलईडीज असतात ना, तर एलईडी मधनं लाईट तुम्हाला कसं काय भेटतो, बिकॉज समजून घ्या इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये जाऊन बसतायत आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये जाऊन बसतात, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस होल्समध्ये जाऊन बसतात त्यावेळेस फोटॉन्स रिलीज होतात आणि त्या फोटॉन्स ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस तुम्हाला लाईट भेटतो. ठीक आहे. सो लाईट इमिटिंग डायोड इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट एमिट्स लाईट व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू इट. व्हेन करंट पासेस थ्रू एलईडी द इलेक्ट्रॉन्स रिकंबाईन होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स होल्समध्ये जातात आणि हे बघा काय होतं माहिती आहे का सीन, म्हणतात इलेक्ट्रॉन्स होल्सला गेले तर मग लाईट झाला, मग त्याच्यानंतर काय, ते इलेक्ट्रॉन होलकडे गेला, इलेक्ट्रॉन इकडे आला ना, मग इथं परत होल क्रिएट होईल. इथं समजलं का तुम्हाला काय म्हणतोय, परत एकदा इलेक्ट्रॉन्स होल्सकडे गेले तर इलेक्ट्रॉनच्या जागेवर कोण येतो, इलेक्ट्रॉनच्या जागेवर होल्स येतो आणि इकडे इलेक्ट्रॉन्स येतात. मग इकडून इकडे आले तर फोटॉन्स रिलीज होतात. मग परत काय होणार, हे होल्स परत इकडे जाणार, हे इलेक्ट्रॉन्स परत इकडे जाणार, परत फोटॉन्स रिलीज होणार. म्हणजे यांचा असं रिकॉम्बिनेशन होत राहतो, इलेक्ट्रॉन्स होल्सकडे जाणार, मग इलेक्ट्रॉन्स होल्सकडे जाणार, मग परत इकडचे इलेक्ट्रॉन्स परत इकडच्या होल्सकडे येणार, असं यांचं रिकॉम्बिनेशन होत राहतो. आणि रिकॉम्बिनेशन होत राहताना समजते का रे, मला असं काय वाटतं तुम्हाला थोडं अवघड जाते, मला वाटते की ठीक आहे का, हे तो आपण समजू शकतो. एलईडी म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे काय आहे, इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार, अरे इलेक्ट्रॉन्स इकडे गेले तर हे काय होतो, हे पॉझिटिव्ह चार्ज होतो, मग काय होतो परत इकडून इकडे येतात, याला पण म्हणतो रिकॉम्बिनेशन सगळे डायोडमध्ये होतात बरं का, रिकॉम्बिनेशन सगळे डायोडमध्ये होत नाही, फक्त स्पेशल टाईपच्या डायोडमध्ये होतात, जे बनतात कशाने, जे बनतात गॅलिलियम, आर्सेनिक, फॉस्फरस, सिलिकॉन, जर्मेनियम. सगळ्यांमध्ये रिकॉम्बिनेशन होत नाही. आता तुम्ही म्हणताल सगळ्यांमध्ये रिकॉम्बिनेशन होतो, नाही, सगळ्यांमध्ये रिकॉम्बिनेशन होत नाही. ज्यावेळेस तुमचा रिकॉम्बिनेशन होतो त्यावेळेस तुम्हाला लाईट भेटतो, लाईट इन द प्रोसेस. LED allows the current to flow in the forward direction and blocks the current in the reverse direction. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत नाही, ब्लॉक होतो. ठीक आहे. रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं फोटॉन्स रिलीज होतात. फोटॉन इज अ लाईट एनर्जी आणि यू विल गेट अ लाईट. सो दिस टाइप ऑफ डायोड इज कॉल्ड एज अ लाईट एमिटिंग डायोड. म्हणून आपण या टाईपच्या डायोडला काय म्हणतो, लाईट एमिटिंग डायोड. समजलं का सगळ्यांना लाईट एमिटिंग डायोड काय. आता लाईट एमिटिंग डायोडचा एकदम ऑपोजिट. आता लाईट एमिटिंग डायोड जर तुमचा कोणता ऑपरेट होतो, इट ऑपरेट्स इन द फॉरवर्ड बायस. तर आपण हेच मटेरियलला आपण हे बघा, तेच मटेरियल बरं का, एलईडीचेच मटेरियल सगळे एलईडीचेच मटेरियलला आपण फॉरवर्ड बायस करायच्या ऐवजी रिव्हर्स बायस केलं, इट विल फॉर्म अ फोटोडायोड. एलईडी आणि फोटोडायोडचा कंपोजिशन एकच असतो, मटेरियल एकच असतात. फक्त एलईडी काम करतो फॉरवर्ड बायसवरती आणि फोटोडायोड काम करतो रिव्हर्स बायसवरती. फोटोडायोड काय असतो, एकदम एलईडीचं उलटं काम करतो. एलईडी काय करतो, लाईट देतो, फोटोडायोड लाईटला ॲब्झॉर्ब करतो. फोटोडायोड काय करतो, लाईटला ॲब्झॉर्ब करतो. म्हणून तुम्ही बघू शकता इकडे लाईट रेज जात आहेत, इथून लाईट एमिट होतोय आणि इकडे लाईट ॲब्झॉर्ब होतोय. आता फोटोडायोड कुठं यूज होतात, असं यूज होतात ते पण. ठीक आहे. आता याचा डिफरन्स क्लिअर करून घेऊ, कारण हे डिफरन्स एक्झाममध्ये विचारतात कंपल्सरी. ठीक आहे. एलईडी आणि फोटोडायोड. एलईडी काय असतो, इट एमिट्स लाईट इन द वेन इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस लाईट इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तर लाईट आपल्याला भेटतो. आणि इकडे काय होतं, इट कंडक्ट्स वेन लाईट इज इन्सिडेंट ऑन इट. हे काम कधी करणार माहिती आहे का, लाईट ज्यावेळेस असतो ना तोच त्यावेळेस काम करणार, नाहीतर काम करणार नाही. उलट काम होतोय. इकडं करंट असेल तर काम होईल आणि इकडं लाईट असेल तर करंट येईल. लाईट असेल तर काम होईल. डायोड कधी काम करणार, लाईट असेल तर. हे डायोड कधी काम करणार, करंट असेल तर. ठीक आहे. समजते का. सिम्बॉल तुम्ही बघू शकता, लाईट एमिट होतो म्हणून इकडं सिम्बॉल असा आहे आणि इकडं लाईट ॲब्झॉर्ब होतो म्हणून असं लाईट आहे. ठीक आहे. असा सिम्बॉल आहे. ठीक आहे. लाईट इंटेन्सिटी डिपेंड्स अपॉन द करंट थ्रू इट. तर लाईट किती हे रिलीज करणार, दॅट डिपेंड्स अपॉन द करंट. आणि करंट किती प्रोड्यूस होतो, हे ते करंट किती प्रोड्यूस होतो ते डिपेंड असतो आपल्या लाईटवरती. करंट किती प्रोड्यूस होतो ते डिपेंड असतो आपल्या लाईटवरती. यूज्ड ॲज इंडिकेटर्स ऑर डिस्प्ले. 7 सेगमेंटेड डिस्प्ले बघितलं असेल, 7 सेगमेंट डिस्प्ले. आणि असं असतात ना, असं रेल्वे स्टेशनमध्ये वगैरे असं टाईम वगैरे दिसत तुम्हाला असं. ठीक आहे. 8, 9 असं असतो बरोबर, 9. त्याच्यानंतर आपण 6ला असले तो 6 बरोबर, याला आपण म्हणतो 7 सेगमेंट डिस्प्ले.
काय सगळ्यांना टूल आपण असं लिहितो, टू तुम्हाला असं भेटणार, बरोबर. हे सगळं तुम्ही बघितलं असाल रे. तर यालाच आपण म्हणतो 7 सेगमेंट डिस्प्ले. ठीक आहे, 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये LED यूज होतात. व्हेकल्सच्या हेडलाईट्समध्ये LEDs वगैरे यूज होतात, इंडिकेटर्स वगैरेमध्ये. आणि त्याचे मटेरियल काय काय असतात, गॅलिलियम, आर्सेनिक, फॉस्फरस. याच्यामध्ये थोडं चेंजेस आहेत. याच्या मटेरियलमध्ये कॅडमियम सल्फाईड वगैरे यूज होतात. हे काय करतात, लाईट डिटेक्ट करायला हेल्प करतात. दे आर यूज्ड इन लाईट डिटेक्शन ऑर देअर इज अ ट्रान्सड्युसर. लाईट डिटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे फोटो डायोड असतो. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, तर मला या व्हिडिओमध्ये मोस्टली एवढंच एक्सप्लेन करायचं होतं. तर सगळ्यांनी आय होप सो नोट्स मेंटेन केले असतील. मला काही कळालं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगाल. आणि आधी तुम्ही परत एकदा रिवाईज करून घ्या, कारण काय थोडं माझ्या लेवलवरती जेवढं होईल तेवढं बेस्ट एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केले. तरी काही डाऊट्स असेल तर आपण ऑफलाईन पण डिस्कस करूयात. ठीक आहे, असं नाही की फक्त आपण ऑनलाईन डिस्कस करू. ऑफलाईन मला तुम्ही येऊन क्लासमध्ये भेटू शकता, ऑफिसमध्ये वगैरे. ठीक आहे, ऑफलाईन पण आपण डिस्कस करू शकता तुमच्याकडे काय डाऊट्स असेल तर. ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड तुमचे एक्झाम्स खूप जवळ आहेत, तुम्हाला थोडं मेहनत करावं लागेल, थोडं जास्त मेहनत करावं लागेल. ठीक आहे, बाय. भेटू आपण अजून एक व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण ट्रान्झिस्टरबद्दल डिस्कस करूयात.